नमस्कार. आज आपण ना डाळ बघणार आहोत. वरण साधं. मी साधं बोलणार आहे आणि चांगलं करणार आहे. साधं याच्यासाठी म्हणते की कधी मुलं असतात एकटीच आणि मग त्यांना डाळ भात करायचा असतो. मग कसा करणार, त्यांना करता येत नाही, म्हणून खास त्यांच्यासाठी साधं बोलणार आहे आणि दाखवणार आहे चांगलं. आता मी काय बोलते त्याचा अर्थ तुम्हाला कळेल. आता मी थोडीशी मुगाची डाळ घेतली, थोडीशी तुरीची डाळ घेतली आणि थोडीशी चण्याची डाळ घेतली. आणि आता ह्या सगळ्या डाळी आणि मसुरीची पण डाळ घेतात, पण मी अख्खे मसूर घालते. बरं, तुम्हाला साधं वरण म्हटलं तर तुम्हाला फक्त तुरीची डाळ घ्यायची आणि त्याचं वरण करायचं आहे. म्हणजे जे एकटेच आहेत, ज्यांच्या बायका माहेरी गेल्यात किंवा जे एकटेच राहतात आणि त्यांना पटकन वरण बनवायचं आहे, ऑफिसला पण जायचं आहे, मुलं म्हणा, तो त्याच्यासाठी. म्हणजे माझा पुतण्या आहे, त्याला एकदा वरण बनवायचं होतं आणि तो माझं अख्खं सगळं सर्च करत होता. तर मी दाल फ्राय टाकलेलं, तर तो म्हणाला मला साधं वरण कसं बनवतात ते हवं आहे, त्याच्यासाठी मी हे म्हणते. आता वाटीभर कांदा, वाटीभर टोमॅटो आणि हे बघा, हे साधा वरणासाठी नुसतं घेतलं, लसूण टेसला आणि टाकला फोडणीला. आणि हे बाजूला तुकडे करून ठेवलेत. हे वेळ असेल तर ते तुकडे करायचे, नाही तर असे पकडणे लसूण दाबायचे आणि फोडणीला घालायची. म्हणून मी म्हटलं की मी सांगणार आहे साधं वरण आणि करणार आहे चांगलं वरण. आता आपलं हे साहित्य झालं आणि आपली डाळ ही उकडून आलेली आहे. आणि मी साधं वरण म्हणते, जर ही डाळ उकडायच्या आधी वाटीभर कांदा, वाटीभर टोमॅटो, मिरची सगळं ते त्यात टाकायचं, असं सगळं घालायचं आणि उकडायला लावायची डाळ आणि काढून फोडणीला द्यायची. हे झालं आपलं साधं वरण. आता मला जरा व्यवस्थित करायचं आहे, म्हणून मी हे सगळं उकडून घेतलं आहे आणि आता आपण त्याची फोडणी तयार करूया. नाहीतर कांदा टोमॅटो ह्याच्यात टाकायचा, कुकरला लावायचं आणि राई जिऱ्याची फोडणी द्यायची. मिरची, राई जिरं जे काय आहे ते घालून फोडणी द्यायची. आता तुम्ही जर कांदा आणि टॅमॅटो डाळीमध्ये टाकला असेल आणि उकडला असेल तर काही प्रश्न नाही. तूप आणि तेल एकत्र करून फोडणी करायची. तुपातही केलीत तरी चालेल. वरण हे जरा तुपातच छान वाटतं. तर तूप आणि तेल एकत्र करायचं. अगदी नसेल तूप, कारण एकटी मुलं राहतात तर कधी दोन्ही वस्तू असतात असं नाही, तेल आपलं ठेवतात तर हरकत नाही. तेलातही घातलं फोडणीला तरी काही हरकत नाही. आणि बाकी ब्रेड बटर तर तुमच्याकडे असतंच, तर बटर घेतलं तरी हरकत नाही. थोडंसं तुपाच्या जागेवर बटर घाला, टेस्टही छान येईल मस्त. आता आपण तेल आणि तूप एकत्र गरम केले, थोडं तापलं की आपण त्याच्यामध्ये राई घालायची. थोडं टाकून बघितलं, वेळ आहे अजून. छान राई घातली. जिरं घातलं, चमचाभर राई, छोटा चमचा जिरं. आता तुम्ही उकडायला जर कांदा टाकला नसेल तर आपला फोडणीत टाकायचा. कांदा फोडणीत घालायचा, मिरची फोडणीत घालायची आणि कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता माझ्याकडे आहे पण सुकलेला आहे, त्यामुळे तो मी नंतर घालणार आहे, पण आत्ता घातला तर अगदी काळा पडून जाईल. हळद घालली. कांदा छान परतून होतो तोपर्यंत आपला, आणि हे तुकडे केलेले लसूण घातलं, बारीक बारीक चिरलेला होता लसूण. आणि मी म्हटलं ना, घाईची अगदी तुम्हाला आयत्या वेळेला करायची तर लसणीचं कांडी घ्यायच्या, त्यात जराशा पकडणी दाबायच्या किंवा खलबत्त्याच्या दांड्याने ठेसायच्या आणि फोडणीत घालायच्या. काही सोलून कापत बसायचं नाही. थोडं तिखट घालायचं आणि टोमॅटो घालायचा. आता मस्त टोमॅटो परतून द्यायचा आणि टोमॅटो नरम होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्याने टोमॅटो लगेच नरम होतो.
आता आपला छान टोमॅटो नरम झाला आहे. त्याच्यामध्ये ना आपण कोथिंबीर कापलेली असते, थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालायची, म्हणजे त्याचा स्वाद असा डाळीला लागतो. नंतर वरून घालायचे. हा कढीपत्ता आहे, मी म्हटलं मागून टाकते कारण तो आणून सुकवलेला कढीपत्ता आहे. तुम्ही असेल ताजा तर छान टाका फोडणीत. आता आपलं पूर्ण छान एकजीव झालं. आता त्याच्यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालायची. डाळही नुसती तुरीची असली तरी चालेल, एकत्र असल्या तर चांगली पौष्टिक डाळ बनते. छान फोडणीला आपण डाळ परतवून घेतली. छान मिक्स झाली की आपण त्याच्यात गरम पाणी घालायचं. गरम पाणी नसलं तर थंड पाणी थोडं थोडं करून घालायचं. आता मीठ मगाशी आपण टोमॅटोला हे करताना घातलं होतं, त्या अंदाजाने आत्ता घालायचं थोडंसं. ते पुरे असेल तर नाही घालायचं. आता पाणी घातलं, इतकी घट्ट नको, थोडं आणखीन पाणी घालून थोडी पातळ करूया डाळ. आणि अगदी दाल फ्रायसारखं खायची असेल ती अशी घट्ट पण खाऊ शकता. मस्त अगदी चपातीबरोबर अशीच, भाजीची गरज नाही. आवडत असेल तर लोणच्याची फोड घ्या. आपली डाळ तयार. अगदी कुकरला 5 मिनटं 7 मिनटं गेले असतील, बाकी 10 मिनटं आपल्या ह्या सगळ्या प्रोसेसला. अशी 15 मिनटात तुमची डाळ तयार असते. शिजलेली असेल तर 10 मिनटात. आणि अशा पद्धतीने केलं. हे थोडंसं कस्तुरी मेथी आहे, ती थोडीशी गरम करायची आणि चोळून वरून घालायची. अशी आपली मस्त डाळ तयार आहे. आता याच्यामध्ये राहिलेली मेथी घातली. छान मस्त दणकून उकळी येऊन द्यायची. आणि याच्यामध्ये सगळ्या डाळी असतात आणि सगळ्या डाळी कशा उग्र असतात. तर थोडीशी, किती बघितली ना तुम्ही, साखर अगदी चमच्याच्या कोपऱ्यावरती राहील एवढी चिमूटभर साखर घालायची. अशी आपली डाळ तयार. हे असं, ही कस्तुरी मेथी आहे. हे असं पाकिट आणून ठेवा. चिकनमध्ये वगैरे सगळ्यात आपल्याला कस्तुरी मेथी घालता येते, टेस्ट चांगली येते. आपण शिवायला घेऊया. आज भाजी केली आहे चवळीची. चवळीच्या भाजीची पण रेसिपी मी दिलेली आहे, हवे तर मी त्याची लिंक देते तुम्हाला. छान चवळीची भाजी सुकी छान करायची कांदा टोमॅटोमध्ये. चपाती आणि ही आपली डाळ मस्तपैकी. गाजराचे तुकडे घ्या, कांद्याचा तुकडा घेतलात तरी चालेल. तुम्हाला लोणचं आवडत तर लोणचं घ्या, नाहीतर थोडं हे दही घेतले. थोडासा भात घ्या आणि थोडंसं हे बटर घातले वरून. हवं तर घाला, आवडत असेल तर, नाही तर नाही घातलं तरी चालेल. फोडणीला घेतलेलं असेल तुम्ही तुपाच्या ऐवजी बटर, तर मग नाही घेतलं तरी हरकत नाही. मस्त गरम गरम वाफाळलेला भात. वा वा वा, इतकं मस्त जेवण. अशी हलकी फुलकी डाळ करा. भाजीची गरज नाही आहे. चपातीसुद्धा तुम्ही डाळीसोबत खाऊ शकता. कशी वाटली व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. आणि करून बघा झटपट डाळ.